आणि मी ज्यावेळी वारीला सुरुवात केली त्यावेळी मला लोकांनी विचारलं होतं तुम्ही पंढरपूरपर्यंत जाणार का? तर मी बोललं असं काही डोक्यात नाही, पण शरीर जिथंपर्यंत साथ देईल तिथंपर्यंत मी पोहोचेन. तर शरीराने साथ दिली, चांगली खणखणीत साथ दिली. म्हणजे गेल्या वर्षी जाता आलं नाही वारीला आणि त्यानंतर मी विसरून गेलो की आपण विठ्ठलाला म्हटलं होतं की मी वारीला येईल, मला जेलमधनं बाहेर काढ, आणि मी विसरून गेलो. आणि यावर्षी असं झालं, मला आई म्हणली की तू विसरला पण विठ्ठल विसरलेला नाही आणि त्याने तुला बोलवून घेतलंय. तर कशासाठी वारीला जायचं? तर ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी हे ठरवलं की त्यातल्या काही गोष्टी मी चव्हाट्यावर आणू शकलो. तसं चव्हाट्यावर आणणं हे काय माझा हेतू नव्हतं, मी त्यासाठी आलो बी नव्हतो वारीला. परंतु कदाचित विठ्ठलाला वाटलं असेल की अन्य पत्रकार सगळे लाचारी करतायत सरकारचे, बहुतांश, सगळेच नाहीत बहुतांश. तर बाबा ह्याच पत्रकाराला आपण बोलवून घेऊया आणि माझ्या नावाखाली जे काही घोटाळे करतायत त्यांना त्या घोटाळे चव्हाट्यावर आणण्याचं काम हा पत्रकार करू शकतो असं विठ्ठलाला वाटलं असेल, पांडुरंगाला वाटलं असेल, म्हणून त्यांनी मला बोलवलं असेल. आणि त्यामुळे पुढच्या काळात ही वारी संपल्यानंतरही या वारीच्या नावाखाली सरकारी भ्रष्टाचार आणि भाजपची जे काही वारकरी संप्रदायात, भाजप असेल, RSS असेल, ते जे काही हिंदुत्ववाद घुसू पाहत आहेत, भ्रष्टाचार घोटाळा करू पाहत आहेत किंवा केले आहेत, त्यावर मी इथून पुढच्या काळात निश्चितपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेन 100%. दुसरं की मला आता जसं वारीत असणारा वारकरी त्याला ओढ लागते की विठ्ठलाचं दर्शन घ्यायची ओढ लागलेली असते, तशी मला आता ओढ लागलेली आहे की कधी एकदा मी घरी जाईन. मला जी ओढ लागलेली आहे घरची, याच्यासाठी ओढ लागलेली आहे की माझ्या घरी मी काही संत तुकारामांची पुस्तकं, साळुंखेंची 2 पुस्तकं माझ्याकडे आहेत. तर ती मला आता पुस्तकं वाचायची प्रचंड ओढ लागलेली आहे. पुढच्या काळात संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, तर आणि अन्य सगळे संत असतील, तर हे संत साहित्य वाचण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्याच्यावर लोकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न असेल. संतांची शिकवण काय आहे, संतांनी काय सांगितलेलं आहे, संतांनी कर्मठांवर प्रहार केले असतील, ढोंगी लोकांवर प्रहार केले असतील, तर ते संतांचे विचार मी अभ्यास करून ते लोकांना सांगण्याचा मी पुढच्या काळात प्रयत्न करणार आहे. संत परंपरेला फार मोठा इतिहास आहे. तो केवळ भक्तीचा किंवा आध्यात्मिक असा वारसा नाही, तर साहित्याचा वारसा आहे. लिखाण म्हणजे मराठी भाषा समृद्ध करणारं प्रचंड असं लिखाण साहित्य संत साहित्यामध्ये आहे, संतांनी करून ठेवलेलं आहे. आणि मी लिखाण क्षेत्रातला माणूस आहे, पत्रकार आहे. तर पत्रकारितेच्या निमित्ताने किंवा काहीतरी लिखाण करण्याच्या निमित्ताने मी याच्यात सहभागी झालो, हे माझं भाग्य समजतो. आणि इथून पुढच्या काळात आणखी सहभागी होत जाईन. संत साहित्य असेल तर त्या संत साहित्याचं वाचन करून, मी यापूर्वी जसं बोललो, संत साहित्याचं वाचन करून लोकांमध्ये जागृती करण्याचा मी प्रयत्न पुढच्या काळात करेन. रामकृष्ण हरी माऊली. आज शुक्रवार आहे आणि उद्या आषाढी एकादशी आहे. मी पुण्यातील नानापेठ येथून वारीला सुरुवात केलेली होती. कंटिन्यू मी चालत आलो होतो आणि या ठिकाणी म्हणजे नदीच्या काठी आज मी आंघोळ केली. इथं नदीमध्ये आंघोळ केली आणि इथं माझी पायी वारी संपलेली आहे. विठ्ठलाचं दर्शन घेणं शक्य नव्हतं. आपण बघू शकता हे पाठीमागं यांनी नदी आहे. तिथं सकाळी म्हणजे थोड्या वेळापूर्वी आंघोळ केली. त्यानंतर आंघोळ करत असताना तिथूनच इकडे पाठीमागे मंदिराचा लांबून कळस दिसतो.
तिथूनच दर्शन घेतलं. प्रत्यक्ष मंदिरात जाणं, आता एवढं चालत आल्यानंतर प्रत्यक्ष मंदिरात जाणं शक्य नाही, त्यामुळे वेगळ्या मंदिरात आम्ही जाणार नाही. प्रचंड मोठी रांग आहे, 18-20 तासांची रांग आहे. तर आम्ही काय मंदिरात जाणार नाही. माझ्याबरोबर सुधीर जाधव आहेत, विजेटीआयचे वरिष्ठ आहेत. सुधीर जाधव सर हरिपाठ त्यांनी आंघोळ स्नान केल्यानंतर हरिपाठ वाचलेला आहे. आता मी नदीतून बाहेर पडत आहोत आणि आपण बघू शकता, हे बघा ह्या बाजूला तिकडं बघा, तिकडं रांग मोठी आहे, प्रचंड मोठी अशी रांग दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आणि तिकडं पूर्व बाजूला तिकडं बघा कुंडलिकाचं मंदिर आहे. माझ्या मागच्या बाजूलाही बघा, तुम्ही बघत असाल हे कुंडलिकाचं मंदिर आहे. तर आपण बघूया, लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तर मी वारीला कशासाठी आलो, तर पहिली गोष्ट की असं काय ठरवलेलं नव्हतं वारीत. गेल्या वर्षी मी वारीच्या अगोदर जेलमध्ये होतो आणि तिथूनच प्रार्थना केलेली होती की विठ्ठला, तुमचे जे म्हणजे सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या बातम्या मी जेलमध्ये वाचत होतो की त्यांनी वारीची तयारी केलेली आहे चांगली वगैरे वगैरे. तर तिथूनच मी विठ्ठलाला प्रार्थना केली की हे पालकमंत्री तुमची एवढी चांगली सेवा करतायत तर त्यांना थोडी सुबुद्धी द्या की खोट्या केसेस टाकू नये. आपण मंत्री आहोत तर मनही तेवढं मोठं केलं पाहिजे, आपण मोठे झालो तर मनही तेवढं मोठंच असलं पाहिजे. आणि माझ्यावर त्यांनी 4 खोट्या केसेस टाकल्या होत्या, तर इथून पुढची 5वी केस त्यांनी खोटी केस टाकू नये यासाठी त्यांना सुबुद्धी द्या असं मी विठ्ठलाला प्रार्थना केली होती. आणि मी वारीला येतो, मला जेलच्या बाहेर काढा असं मी विठ्ठलाला म्हटलं होतं. आणि गंमत म्हणजे वारीच्या अगोदरच मी जेलच्या बाहेर आलो, परंतु जेलच्या बाहेर आल्यानंतर बरंच प्रॉब्लेम्स आलेले होते. त्यामुळे मला सांगण्यात आलं, विशेषतः डॉक्टर मंडळींनी किंवा वैद्यकीय सल्ला ज्यांनी दिला, ज्यांना जेलमधला अनुभव आहे की जेलमधनं आल्यानंतर आरोग्याला जास्त त्रास होईल असं काही करायच्या नसतात गोष्टी. त्यामुळे मला वारीला येता आलं नव्हतं. घरात मिसेससुद्धा आजारी पडलेली होती आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे माझं ऑफिस बंद पाडलेलं होतं. या पालकमंत्री आणि त्यांचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी पोलिसांना हाताशी धरून खोट्या केसेस केल्या होत्या. तर त्याच्यामुळे म्हणजे मी विठ्ठलाला प्रार्थना केली, विठ्ठलाने मला जेलच्या बाहेर काढलं. वारीच्या अगदी 2-3 दिवस अगोदरच, म्हणजे मी तिथून ज्यावेळी पुण्यात गेलो होतो त्यावेळी पुण्यात वारीचे लोक सगळे दिंडीला निघालेले दिसत होते, परंतु मला गेल्या वर्षी जाता आलं नाही वारीला. आणि त्यानंतर मी विसरून गेलो की आपण विठ्ठलाला म्हटलं होतं की मी वारीला येईल, मला जेलमधनं बाहेर काढा, आणि मी विसरून गेलो. आणि यावर्षी असं झालं की ज्यावेळी वारी होती त्याच वेळी मी नेमका रामकृष्ण हरी, तर ज्यावेळी वारीला सुरुवात झाली त्यावेळी मी योगायोगाने हे हबप धोंडोपंत महाराज संस्थानाची इमारत आहे, आपण बघू शकता. तर योगायोगाने मी एक दौंड पोलिसांनी एका निष्पाप व्यक्तीला खोट्या केसेस टाकून तडीपार केलेलं होतं, महेश सोरमले नावाचं. तर त्यांना मी अलिबागला भेटायला गेलो होतो, त्यांचं सगळं प्रकरण समजून घेणं आणि त्यांच्याकडे काही मटेरियल होतं पोलिसांचा खोटेपणा चव्हाट्यावर आणणारे, तर त्यासाठी म्हणून मी अलिबागला गेलो होतो. आणि अलिबागवरून त्यांची दौंडला एक कोर्टात केस होती म्हणून मी त्यांच्याबरोबर दौंडला निघालो. आणि मला अलिबागला गेलो होतो, पण जाताना मला ते स्वतः न्यायला आले होते. कोण? महेश सोरमले, घरी पिंपरोळीत. आणि त्यानंतर 2-3 दिवस मोठा पाऊस झाला. तुम्हाला माहीत असेल की वारीच्या अगोदर पाऊस झाला होता मोठा. तर त्या पाऊस सुरू व्हायच्या अगोदर मी नेमका 1 दिवस किंवा त्याच दिवशी रात्री मी अगोदर अलिबागमध्ये आलो. अलिबागमध्ये 2 दिवस राहिलो
तिथनं मग मी महेश सोरमले यांची कोर्टाची केस होती म्हणून त्यांच्यासोबतच दौंडला आलो. दौंड पोलीस स्टेशनलाही मला जायचं होतं, पोलिसांशी बोलायचं होतं. पोलीस बोलले नाहीत, हा भाग निराळा, पण मी तिथेही जाऊन आलो. आणि त्यानंतर तिथं मग आम्ही दौंडला जात असताना माझ्या लक्षात आलं की वारी सुरू झालेली आहे. आणि मी तर विठ्ठलाला म्हटलं होतं की मी वारीला येईन, आणि गेल्या वर्षी काही येऊ शकलो नव्हतो, की मग आता तरी गेलं पाहिजे म्हणून मग मी वारीला जायचा निर्णय घेतला. घरून निघताना मी वारीसाठी निघालो नव्हतो. माझ्या बॅगेत कपडे होते, इतरही बरंचसं सामान होतं. तर ते इतर जे सामान होतं ते मी महेश सोरमलेंकडेच ठेवलं. आणि मग मी तिथूनच दौंडमधनं परत पुण्याला गेलो. पुण्यातून नानापेठेतून मग मी वारीला सुरुवात केली. आणि निरंतरपणे मी वारी चालत आलेलो आहे. म्हणजे जिथं जिथं पालख्या जिथून सुरू होतात, जिथं थांबतात, ते सर्व ठिकाणं मी वारीचे पूर्ण केलेले आहेत. आता मी नदीमध्ये स्नान केलं आणि आपण पाठीमागे बघू शकता, हे विठ्ठल मंदिर आहे, बरोबर ना? मग पुंडलिक मंदिर हे आपण बघू शकता. हे चंद्रभागेमध्ये, हे चंद्रभागेमधलं, हे चंद्रभागेच्या काठावरचं हे पुंडलिक मंदिर आहे. पुंडलिक तिकडे हे मंदिर आहे. आलं नाही हां. आणि इथं रांग लागलेली आहे, आपण बघू शकता. हे रांगेतून लोक जात आहेत विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. हे ओ माऊली थांबा जरा बोला. बरं, आम्ही पुढे येतो पुढं बोला. हां बरं, हां थांबा. तर एक मिनिट, हात जातोय का माझा? हां, इथं पुढे या जरा. हां या माऊली पुढे. हां, ह्याच्यात बोलायचं. तर एक मिनिट, तुम्ही कुठून आला? गाव कुठलं? आम्ही जिंतूर तालुक्याहून आलो. जिंतूर तालुक्यात आला. हां. आणि पायी म्हणजे वारी करत आलाय की डायरेक्ट आला? वारी करत पायी आलो आम्ही. वा वा वा. 5 वर्ष झाले आम्ही वारी करतो. नाही, तुम्ही एकटेच बोला, कारण हे तुम्हाला बोलायचं तर याच्या समोर यायचं. त्यांना जाऊ द्या पुढं, तुम्ही बाजूला व्हा, इकडे या. तर मग कुठल्या वारीत दिंडीमध्ये होता तुम्ही? आम्ही सोपान महाराज शास्त्री बर सानप यांच्या वारीत हां. येलतुरा गावातून आहे. बर. कुठून निघाली ही दिंडी? येलतुऱ्यापासून. अच्छा. आणि किती दिवस चालत आला तुम्ही? आम्ही आता समजा 19 दिवस चालत आलो. बर. हा. आणि आता हे किती वेळ झालं तुम्ही विठोबाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही काल 12 लागलेलो आहेत 12ला. दुपारी आता का रात्री? दुपारी. बर. रात्र गेली ना, आता काय- दुसरे 12 म्हणजे दुसरे 24 12 तास वाजून झाले. गेले. हा. बरं, आता अजून किती वेळ रांगेत थांबणार? आता दर्शन घेतलं की झालं. मग पांडुरंगाचं दर्शनासाठी तर एवढी ओढ घेतली. पण अजून दर्शन घ्यायला बी वेळ आहे ना अजून? हो, मग जिथपर्यंत आता वेळ आहे तिथपर्यंत आम्ही थांबणार. बर, हो. ठीक आहे. आपण बघू शकता लोकांची भक्ती, विठ्ठलाला भेटण्याची आस, या आसेने लोक आलेले आहेत, वारीत आलेले आहेत. आणि पायी चालल्यानंतर सुद्धा लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांग लावत आहेत. हां मंदिरापर्यंत चला. हां नदीमध्ये दिसणार. थांबा याच्यात. हां काय म्हणला? थोडंसंच बोला, जास्त. भक्त पुंडलिकाचं मंदिर विठ्ठलाच्या मास्क काढा की. मंदिराच्या समोर आहे. भक्त पुंडलिकाचं मंदिर चंद्रभागा नदीमध्ये आहे आणि ते बरोबर विठ्ठल मंदिराच्या समोर आहे. समोर आहे. तर आता आपण तिकडे चाललोय. बर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मुद्दा मी सांगत होतो की मला म्हणजे मी काय असं घरातून म्हणजे दिंडीला जायचं आहे, पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे, असं काय. कुठून आलात? नांदेड जिल्हा बर. नायगाव तालुका. पायी चालत आला? पायी आलो आळंदीहून. हां. आता शेगावच्या तिथं विष्णुपदपाशी थांबल्या. बर. आनंद झालं, माऊलीचं दर्शन झालं. बर. किती दिवस चालत आला? 15 दिवस. 8 तारखेला प्रस्थान झालं. बर 8 तारखेला आम्हाला प्रस्थानपदी जाऊ देत नाहीत. बर आम्ही पुण्यातूनच आलो माऊली. बर बर. नाही असू द्या, जाऊ द्या. माऊलीच्या कृपेनं आम्हाला आनंद वाटला, आनंद झाला. पाणी पण लागलं नाही, एखादं थोडं पडलं पण काय झालं नाही. बर. सगळे माय सांभाळून घेतले. किती वर्षापासून तुम्ही येता? मी 10 वर्षापासून वारी करतो माऊली. बर. कसं वाटलं वारीला येऊन? काय माऊलीची आनंद, बर माऊलीच. बर. जय श्री. तुमच्या डोळ्यात ना अश्रू आले, कशामुळे?
आनंद आनंद आहे. मायसारखी आनंद. बर, आता तुमची आता वारी संपली का? आता द्वादश सोडलं की निघणार. अच्छा, उद्या एकादशी द्वादश सोडून हां, द्वादश सोडून जाणार बरोबर. हां, म्हणजे रविवारी जाणार, परवा. रविवारी. बर, उद्या एकादश आहे. उद्या एकादशी. आमची बी एकादश आहे. उद्या आम्ही रात्री 9 नंतर निघणार मुंबईकडे. हां हां, जय श्री. चला. चला. तर हे बघा, हे वारीतलं ही संस्कृती आहे, परंपरा आहे. लोक एकमेकांच्या पाया पडतात. कुठलाही जातीभेद नसतो, भेदभाव नसतो, स्त्री पुरुष भेदभाव नाही, धर्मभेद नाही, जातीभेद नाही. ही वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे. तर असं काही वारीला यायचं माझं काही नक्की नव्हतं, ठरवलेलं नव्हतं. परंतु मी गेल्या वर्षी पांडुरंगाला बोललो होतो की मी येतो वारीला. गेल्या वर्षी येऊ शकलो नाही, परंतु जणू काही मी विसरलो. म्हणजे मी ज्यावेळी आईला सांगितलं माझ्या फोन करून, आई माझी माळकरी आहे, वारी करते, तिला मी सांगितलं की असं काय मी ठरवलं नव्हतं, परंतु अचानक मी पुण्यात आलो ते महेश स्वरमले यांच्यासोबत. आणि तिथं मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की गेल्या वर्षी आपण असं बोललेलो होतो, त्यामुळे आता आपण गेलेलो पाहिजे वारीला. आणि मग मला आई म्हटली की तू विसरला, पण विठ्ठल विसरलेला नाही आणि त्याने तुला बोलवून घेतलं आहे. तर कशासाठी वारीला जायचं? तर ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी हे ठरवलं की एकतर सध्या वारकरी संप्रदायामध्ये जे वारकरी संप्रदायाच्या विरोधातली विचारधारा आहे, धर्मांध विचारधारा आहे, ती ह्या वारीमध्ये घुसलेली आहे. तर त्याच्यावर आपल्याला काय करता येईल का, हा एक माझ्या डोक्यात हेतू होता. आणि त्या दृष्टीने मी काही वार्तांकनसुद्धा केलं, तसं काही तसे प्रकार मी दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु या वारीमध्ये सरकारी यंत्रणा इतकी म्हणजे वारीत त्यांनी भाजपचा प्रचार केल्यासारखंच सगळं केलेलं आहे. त्यासाठी जे काही जाहिरातबाजी केली किंवा सोयीसुविधेच्या नावाखाली जे काही आर्थिक उधळपट्टी केली, तसलं काय मला आढळेल असं मला वाटलं नव्हतं, माझ्या डोक्यातही नव्हतं हे. परंतु ते मी त्यातल्या काही गोष्टी मी चव्हाट्यावर आणू शकलो. तसं चव्हाट्यावर आणणं हे काय माझा हेतू नव्हतं, मी त्यासाठी आलो बी नव्हतो वारीला. परंतु कदाचित विठ्ठलाला वाटलं असेल की अन्य पत्रकार सगळे लाचारी करतायत सरकारचे, बहुतांश, सगळेच नाहीत, बहुतांश. तर बाबा ह्याच पत्रकाराला आपण बोलवून घेऊया आणि माझ्या नावाखाली जे काही घोटाळे करतायत त्यांना त्या घोटाळे चव्हाट्यावर आणण्याचं काम हा पत्रकार करू शकतो असं विठ्ठलाला वाटलं असेल, पांडुरंगाला वाटलं असेल, म्हणून त्यांनी मला बोलवलं असेल. आणि त्यामुळे पुढच्या काळात ही वारी संपल्यानंतरही या वारीच्या नावाखाली सरकारी भ्रष्टाचार आणि भाजपची जे काही वारकरी संप्रदायात भाजप असेल, RSS असेल, ते जे काही हिंदुत्ववाद घुसवू पाहत आहेत, भ्रष्टाचार घोटाळा करू पाहत आहेत किंवा केले आहेत, त्यावर मी इथून पुढच्या काळात निश्चितपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेन 100%. दुसरं की मला आता जसं वारीत असणारा वारकरी त्याला ओढ लागते की विठ्ठलाचं दर्शन घ्यायची ओढ लागलेली असते, तशी मला आता ओढ लागलेली आहे की कधी एकदा मी घरी जाईन. मी आता म्हणजे आज व्हिडिओ शूटिंग करतो, यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी कदाचित रात्री मी निघालेलो असेल, परवा मी मुंबईत पोचेन. तर मला जी ओढ लागलेली आहे घरची, याच्यासाठी ओढ लागलेली आहे की माझ्या घरी मी काही संत तुकारामांची पुस्तकं, साळुंखेंची 2 पुस्तकं माझ्याकडे आहेत. तर ती मला आता पुस्तकं वाचायची प्रचंड ओढ लागलेली आहे. पुढच्या काळात संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, तर आणि अन्य सगळे संत असतील, तर हे संत साहित्य वाचण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्याच्यावर लोकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न असेल. संतांची शिकवण काय आहे, संतांनी काय सांगितलेलं आहे, संतांनी
कर्मठांवर प्रहार केले असतील, ढोंगी लोकांवर प्रहार केले असतील, तर ते संतांचे विचार मी अभ्यास करून ते लोकांना सांगण्याचा मी पुढच्या काळात प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून मला ओढ लागलेली आहे की कधी एकदा मी जातोय मुंबईला आणि संतांची पुस्तकं वाचायला सुरुवात करतोय. आपण बघू शकता की हे पाठीमागे हे विठ्ठलाचं मंदिर आहे. इकडं हे पुंडलिकाचं मंदिर आहे, नदीमध्ये आहे. आणि या मंदिराच्या इथूनच पायऱ्या जातात. इकडं विठ्ठल मंदिरामध्ये आपण बघू शकता. हे पाठीमागे माझ्या पाठीमागे हे विठ्ठल मंदिर आहे. तिकडे आपण बघू शकता किती गर्दी झालेली आहे, प्रचंड लोक जात आहेत. म्हणजे इकडं पूर्वेला पुंडलिका, हे पुंडलिकाचं मंदिर ना. हां, हे जे मंदिर आहे हे पुंडलिकाचं मंदिर. हे मंदिर पुंडलिकाचं, हे मंदिर पुंडलिकाचं. त्याची हां, बोला. थोडक्यात कथा पुंडलिकाची अशी आहे. पुंडलिक बोला. हा आई वडिलांची सेवा करत होता. पांडुरंग, कथा अशी सांगितली की पांडुरंग ह्या आईवडिलाच्या भक्तीचं महिमा ऐकून पांडुरंग ह्या पुंडलिकाला भेटायला आले. तो आईवडिलाची सेवा करण्यामध्ये, पाय दाबण्यामध्ये मग्न होता. आणि तो विठ्ठल बोलला, मला भेटायचं आहे तुला. तर पुंडलिक बोलला की मी आता बिझी आहे, एंगेज आहे, मी सेवा करतोय आणि तू तिथे उभा राहा. हे मी वीट टाकतो, त्या विटेवर उभा राहा. तो पुंडलिक इथे सेवा करतो आणि वीट फेकली ती पांडुरंगाला ते विठ्ठल मंदिर. कालांतराने त्याचं अंतर लांबलं, गर्दी वाढली, म्हणून ते मंदिर पाठी गेलं. मोठं भव्य भक्तांच्या सोयीसाठी झालं. सेवा अशी आख्यायिका सांगितली. सेवा अशी आख्यायिका सांगितलं जातो, इतिहास सांगितला जातो. आणि त्या आधारातील सर्वश्रेष्ठ भक्त कोण, तर पुंडलिक. तो देव समोर आला असताना सुद्धा आपल्या आईवडिलाची सेवा करतो. आणि हेच संतांनी संदेश दिलेला आहे. धन्यवाद. तर अशा रीतीने आम्ही पंढरपूरपर्यंतची वारी पूर्ण केलेली आहे. आणि त्याची खरी समाप्ती हे नाही, नको हां, तर ते समाप्ती उद्या उपवास होईल, परवा उपवास सोडले जातील, त्यानंतर होईल. आणि मी ज्यावेळी वारीला सुरुवात केली त्यावेळी मला लोकांनी विचारलं होतं तुम्ही पंढरपूरपर्यंत जाणार का. तर मी बोललं असं काही डोक्यात नाही, पण शरीर जिथंपर्यंत साथ देईल तिथंपर्यंत मी पोहोचेन. तर शरीराने साथ दिली, चांगली खणखणीत साथ दिली. म्हणजे मी अजूनही आत्ता इथून पुढं एवढंच अंतर ठरवलं, एवढी जिद्द ठरवली तर मी एवढं अंतर आणखी पार करू शकतो. तर एवढी एनर्जी आहे, एवढा उत्साह आहे. आणि संत परंपरेला फार मोठा इतिहास आहे. तो केवळ भक्तीचा किंवा आध्यात्मिक असा वारसा नाही, तर साहित्याचा वारसा आहे. लिखाण म्हणजे मराठी भाषा समृद्ध करणारं प्रचंड असं लिखाण साहित्य संत साहित्यामध्ये आहे, संतांनी करून ठेवलेलं आहे. आणि मी लिखाण क्षेत्रातला माणूस आहे, पत्रकार आहे. तर पत्रकारितेच्या निमित्ताने किंवा काहीतरी लिखाण करण्याच्या निमित्ताने मी याच्यात सहभागी झालो, हे माझं भाग्य समजतो. आणि इथून पुढच्या काळात आणखी सहभागी होत जाईन. संत साहित्य असेल तर त्या संत साहित्याचं वाचन करून, मी यापूर्वी जसं बोललो, संत साहित्याचं वाचन करून लोकांमध्ये जागृती करण्याचा मी प्रयत्न पुढच्या काळात करेन. धन्यवाद.